नमस्कार मंडळी, कोकणी व्लॉगर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। नवीन जागा, भन्नाट अनुभव आणि धमाल मस्ती हे सगळं मिळणार तुम्हाला कोकणी व्लॉगर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। ब्लॉगिंगचं खरं मन म्हणजे कोकणी व्लॉगर्स। चला तर मग सुरू करूया सफर। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना। आमच्या नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही सिंधुदुर्गचा राजा बघायला जाणार आहे। सिंधुदुर्गची शान, आमचा सिंधुदुर्गचा राजा कुडाळ येथे असतो, पोस्ट ऑफिसच्या समोर। चला तुम्हाला दाखवतो आमचा सिंधुदुर्गचा राजा। आपण त्याचं दर्शन पण घेऊया। गुरु तयारच आहे, चला तर मग दाखवतो। आम्ही आता मुंबई गोवा हायवेवरून जातोय। तुम्ही आजूबाजूला पाहू शकता किती सुंदर झाडे दिसत आहेत। ॲक्च्युली याआधी जो जुना मुंबई गोवा हायवे होता तो खूप छान होता, म्हणजे 2 पदरी होता। हा आता चौपदरीकरण केलं आहे, याचं बऱ्यापैकी झालं आहे बऱ्याच ठिकाणी। तर तो खूप छान होता, म्हणजे दोन्ही साईडला मोठी मोठी झाडं होती, डांबरी रस्ता होता। म्हणजे निसर्गातून जाण्याचा जो असा मार्ग होता ना, जे स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग, तसं ते वाटायचं। पण ठीक आहे, आता हा पण रस्ता चांगला आहे, हळूहळू याची पण आम्हाला सवय होऊन जाईल। तुम्ही उजव्या बाजूला बघू शकता भंगसाळ नदीचं पात्र, त्यावर बांधलेला हा भला मोठा पूल। सध्या पाऊस जास्त असल्यामुळे ही नदी आता दुथडी भरून वाहते। आम्ही आता कुडाळच्या बाजारपेठेत येऊन पोचलोय। ही एक खूप समृद्ध बाजारपेठ आहे। बऱ्याच वर्षांपासून इथे बाजारपेठ आहे, ही तर चांगली डेव्हलप झाली आहे। इकडे डाव्या साईडला बघा कुडाळचं ग्रामीण रुग्णालय आहे। आम्ही आता सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठान मार्फत बसवलेला सिंधुदुर्गचा राजा पाहायला आलोय। तुम्ही पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे। हुबेहूब लालबागचा राजा याची एक छोटी प्रतिकृती तुम्हाला पाहायला भेटेल। उत्तम अशी कला इथे तुम्हाला दिसेल। छान छान डेकोरेशन पण इथे केलंय। हा बाजारपेठेत असल्यामुळे म्हणजे बाजारपेठेला पण शोभा येते आणि पूर्ण आजूबाजूचं वातावरण पण प्रसन्न राहतं। असा हा आमचा सिंधुदुर्गचा राजा तुम्ही पाहू शकता। लाडक्या बाप्पाचं हे गोड रूप पाहून मन खूप प्रसन्न झालं। बाप्पाला भरभरून डोळे भरून पाहिलं आणि त्याचा खूप खूप आशीर्वाद घेतला आणि आम्ही पुढे निघालो। गावाकडे प्रत्येक आठवड्यातनं एक दिवस म्हणजे आठवडी बाजार भरला जातो। तसाच कुडाळ बाजारपेठेचा बुधवारी स्पेशली बाजार असतो। भाजी वगैरे स्वस्त भेटते किंवा छान भेटते, त्यावेळेस जास्त भाजीवाले वगैरे असतात।
तर बुधवारच्या वेळी इथे खूप गर्दी भेटते, म्हणजे तुम्हाला गाडी घालायला पण हे नसते, जागा नसते, म्हणजे तुम्हाला गाडी घालायला पण तिथे जागा नसते, एवढं गर्दी असते तिथे, तुम्ही पाहू शकता. तसेच हे बसस्थानक बघू शकता, कुडाळचं बसस्थानक आहे, हल्लीच रिनोव्हेशन झालं आहे त्याचं. इथे लिहिलं बघा, आय लव कुडाळ. लाडक्या बाप्पाचं दर्शन घेतलं, बाजारपेठ पाहिली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. सिंधुदुर्गच्या राजाचं छान असं दर्शन घेऊन आम्ही आता इलो परत घरात. तर आमचं व्हिलॉग तुमका आवडलो असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा. तुमच्या सगळ्यांका गणपतीच्या शुभेच्छा. असेच आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा. धन्यवाद.